600 किलोमीटरचा प्रवास एका रात्रीत, तोही एका स्लीपर बसनं. हा सोलापूर मार्गे हैदराबादचा प्रवास पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मी स्वागत करतो. अशोका ट्रॅव्हल्सची ही स्कॅनिया मल्टी एक्सेल स्लीपर बस, ज्यातून आज आपण प्रवास करणार आहोत. ही खास हैदराबादसाठीची एक स्कॅनिया मल्टी एक्सेल स्लीपर बस आहे, ज्यातून तुम्हाला एक वेगळा कम्फर्ट प्रवासादरम्यान जाणवतो. प्रवास सुरू करण्याआधी आपण या बसची संपूर्ण सफर घेऊयात आणि ही बस नेमकी आतून कशी दिसते हे पाहूयात. हे या बसचं डबल स्लीपरचं कंपार्टमेंट आणि हे सिंगल कंपार्टमेंट. सिंगल कंपार्टमेंटसाठी इथं वेगळे कर्टन्स तुम्हाला दिसत असतील. त्याचबरोबर इथे वरच्या बाजूला तुम्हाला हे ॲडजस्टेबल एसीचे फ्लिप्स दिसून येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या बसमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सॉकेट देखील उपलब्ध आहे. 8:30 वाजता सुटणारी गाडी 10 मिनिटं लेट सुटते आहे, पण ही गाडी वेळेत पोहोचली आहे का हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. गाडीचा कोल्हापुरातला पिकअप पॉईंट हा अयोध्या हॉटेलपाशी गीता मंदिर जे आहे तिथून एकच आहे. पण या गाडीचं जे ड्रॉप पॉईंट आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला पुढे जोडतोय. साधारणतः 6 ते 7 ड्रॉप पॉईंट्स आहेत. त्यामध्ये KPMG असेल, पॅराडाईज असेल, असे महत्त्वाचे ड्रॉप्स आहेत. तर मित्रांनो, आता रात्रीचे साधारणतः 10 वाजून गेले आणि आम्ही आत्ता सांगली क्रॉस करतोय. सांगलीमध्ये काही पिकअप आहेत, त्यानंतर मिरजेमध्ये आहेत आणि मग आटपाडी, सांगोला या ठिकाणी पिकअप घेऊन सोलापूर मार्गे आम्ही हैदराबादकडे निघालो. रात्रीचे 11:30 वाजता आणि गाडी जेवणासाठी थांबलेली आहे. बऱ्यापैकी चांगलं असं हॉटेल आहे, इथं थांबलेली आहे गाडी. साधारण 20 मिनिटं थांबणार असं सांगितलं आहे, त्यानंतर गाडी सुटेल. ज्या हॉटेलला आमची गाडी थांबली होती त्या हॉटेलचे फोटोज तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकताय. साधारणतः 15 मीटर लांबीची असलेली ही बस रात्रीच्या वेळी काहीशी अशी दिसते. आता बाहेरून आपण गाडी कशी दिसते हे तर पाहिलं, पण या गाडीचे मेन जे ड्रायव्हर आहेत त्यांचं केबिन नेमकं कसं आहे हे पाहूयात. कारण याच केबिनमध्ये बसलेले ड्रायव्हर्स आपली गाडी व्यवस्थित सेफरित्या हैदराबादला पोहोचवणार आहेत. त्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेवणानंतर सुटलेल्या गाडीच्या केबिनमध्ये बसून आता आपण नेमका कोल्हापूर ते सोलापूर हा हायवे कसा आहे ते पाहूयात.
रात्रीच्या शांत झोपेनंतर सकाळी 5:30 वाजताची सकाळची दृश्य आपण आता बघूयात. अच्छा 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 जसा की आपल्या ड्रायव्हरदारांनी आत्ता उल्लेख केला, कोल्हापूर ते सोलापूर एका ड्रायव्हरनी आणि सोलापूर ते हैदराबाद एका ड्रायव्हरदारांनी आपली बस रात्रभर चालवली. बऱ्याच वेळा आपण प्रवास तर करतो, पण आपल्या बसमधील ड्रायव्हरदारांचे शिफ्ट्स कधी बदलतात आणि कोणत्या शहरात बदलतात हे आपल्याला माहीतच नसतं. कारण हल्लीच्या बऱ्याच नवीन बसेसमध्ये चांगले मॅट्रेस, चांगले कुशन्स आणि चांगल्या AC सुविधा असल्यामुळे आपल्याला प्रवास अगदी सुखकर झाला आहे. आत्ता साधारणतः 5:45च्या आसपास गाडीनं हैदराबादमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. या शहरात प्रवेश करताच आपल्याला भव्य रस्ते आणि भव्य इमारती पाहायला मिळत आहेत. हेच तर या शहराचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. हैदराबाद एक मोठी टेक सिटी. या हैदराबादमध्ये आपल्या महाराष्ट्रातले बरेच मराठी भाषिक लोक देखील स्थायिक झालेले आहेत. आजच्या व्हिडिओतला हा कोल्हापूर ते हैदराबादचा प्रवास तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला असेच आवडत असतील आणि यापुढेही तुम्हाला असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओज, मंदिरांच्या भेटी आपल्या चॅनलवर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर लवकरात लवकर आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. रात्रीचा माझा प्रवास हा 10 मिनिटं लेट सुरू झाला होता, पण सकाळी अगदी परफेक्ट टायमिंगवर माझ्या ड्रॉप पॉईंटला ही बस पोहोचली. आत्ता मी उतरलो आहे हैदराबादच्या सुप्रसिद्ध पॅराडाईज या बिर्याणीच्या हॉटेलसमोर. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.